आज आपण तयार करणार आहोत एकदम झणझणीत असे बेसन. कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे. त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालून छान तळतळू देऊया. इथे मी 2 कांदे घेतले आहेत. असे मोठेच कट करून घ्यायचे आहेत कांदे. ते तेलामध्ये थोडे फ्राय करून घेऊया. हिरवी मिरची, जिरे, ओवा आणि लसूण याचे वाटण तयार करून घेऊया. कांद्यामध्ये थोडेसे हिंग आणि तयार केलेले वाटण घालून घेऊया. छान परतून घेऊया. 1 छोटा चमचा हळदी पावडर घालून मिक्स करूया आणि 2 ग्लास पाणी घालून चवीपुरते मीठ घालूया आणि त्या पाण्याला उकळ देऊया. इथे मी 1 कप बेसन घेतले आहे. उकळ आल्यानंतर हे पाणी या बेसनमध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्याचे सैलसर बॅटर तयार करायचं आहे, म्हणजे बेसनमध्ये गुठळ्या होणार नाहीत. असे केल्याने बेसन खूप टेस्टी होते. आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि 5-6 मिनिटे हे छान शिजवून घेऊया. पहा मस्त शिजले आहे. वरून भरपूर अशी कोथिंबीर घालूया. पावसाळा चालू आहे. या पावसाळ्यामध्ये गरमागरम बेसन आणि कडक ज्वारीची भाकरी खूप छान लागते.